नमस्कार मंडळी, मी दिवेश गौरिवले. स्वागत आहे आपलं मराठमोळा यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आज आहे रविवार दिनांक 22 फेब्रुवारी आणि आपण आलेलो आहोत दादर येथील वरळीच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी. माझ्या मागे आपण पाहू शकता बँड्रा वरळी सीलिंग आहे आणि संपूर्ण पसरलेला अथांग असा समुद्र आहे आणि बरोबर त्याच्यासमोरच आपण पाहू शकता वरळीचा सुंदर असा किल्ला आहे. चला तर मग आपण वरळीच्या किल्ल्याला भेट देऊ आणि पाहूया वरती काय काय आहे ते. हा आहे वरळीचा किल्ला. पाहू शकता आजूबाजूला अशी घरं पसरलेली आहेत. आपण ज्या परिसरात आहोत तो वरळी कोळीवाडा आहे. समुद्राच्या बाजूलाच वसलेला किल्ला आहे. वरती जाण्यासाठी पायऱ्या आहे. तर पायऱ्यांची पाहणी करता असे कळते की या किल्ल्यावरचे बांधकाम आत्ताच नवीनच केलेले आहे, त्यामुळे किल्ला चांगल्या परिस्थितीत दिसतो. हा आहे मुख्य प्रवेशद्वार. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर अशी झाडे पाहायला मिळतात. तसेच येथे हनुमंतरायाचे मंदिर देखील आहे. त्याच्याच मागे आपण पाहू शकता व्यायामशाळा देखील आहे. अगदी छोट्या स्वरूपात असलेली व्यायामशाळा आहे. स्थानिक लोक येथे व्यायाम करण्यासाठी येतात. ते ॲरो देखील आहे. छोटासा किल्ला आहे. आपण आता किल्ल्याच्या वरती पोहोचलेलो आहोत. एवढाचा किल्ला आहे. किल्ल्यावरून सुंदर असं दृश्य दिसतं. बँड्रा वरळी सीलिंग आणि असा समुद्र. हा किल्ला मुंबईमधील दादर विभागातील वरळी भागात समुद्रकिनारी स्थित असलेला ऐतिहासिक असा किल्ला आहे. या किल्ल्याची बांधणी 1675 रोजी ब्रिटिशांनी केली. माहीमच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्री हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केलेली. हा किल्ला प्रामुख्याने टेकडी स्वरूपात असून इतिहासाची साक्ष देत आजही ऐतिहासिक वास्तू म्हणून येथे पाहायला मिळतो. तर मित्रांनो, या किल्ल्याविषयी अधिक माहिती घेताना मुंबई परिसरातील किल्ल्यांची माहिती मिळाली. पुरातत्व व वस्तू संग्रहालय खात्याने या किल्ल्यांचे नूतनीकरण केल्यामुळे आजही हे किल्ले दिमागात उभे आहेत. या किल्ल्यांची सविस्तर माहिती पुरातत्व व वस्तू संग्रहालय खात्याने मुंबई परिसरातील अर्थात एकेकाळच्या फिरंगणातील किल्ले या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केलेले आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला घरं आहेत आणि सुंदर असा समुद्र पाहायला मिळतो आणि तिथे स्थानिक लोकांच्या होड्या देखील लावलेल्या आहेत.